आज मंगळवार आहे। मंगळवार असल्यामुळे मी कुलदेवतेची सेवा, उपासना, पूजाविधी, कुमकुम अर्चन विधी, मान सन्मान कशा प्रकारे केलेला आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि आम्ही काही दिवसांपूर्वी गावाला गेलो होतो। आल्यानंतर आपल्या घरामधील सगळी स्वच्छता करणं कशा प्रकारे केलेली आहे पूर्ण आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणून स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आल्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतात तर आपण 3-4 दिवस जरी गेलं तर धुळीने घाण झालेलं असतं किंवा पाण्यामधील फ्लोटिंगमध्ये फुलं असतात ती सुद्धा आपण बदलत असतो। आपला मेन एंट्रीचा डोर जो आहे तो सुद्धा आपण स्वच्छ करत असतो। तर स्वस्तिक काढणे किंवा पुसून घेणे आणि उंबरा पूजन करणे, आपण आपल्या तुळशीची पूजा करणे, घरामधील ज्या काही वस्तू आहेत त्या झटकून नीटनेटकं ठेवणे, आपल्या घरामध्ये जी काही शोभेची वस्तू किंवा झाडं असतात ती सुद्धा आपण स्वच्छ करत असतो। तर मी सगळं काही स्वच्छता केलेली आहे। तर देवांची जी काही साहित्य असतात आपल्या निरांजनी, पंती, समई, तांब्या, डिश, वाटी आणि चमचे, जे काही देवांचं साहित्य आहे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर एक एक पार्ट मी ओपन करून अशा प्रकारे धुतलेला आहे। आणि जे पंत्या आहेत त्या पंत्यासुद्धा बऱ्याच दिवसातून पडलेल्या होत्या। चला म्हटलं आपण ही सगळी स्वच्छता आज करून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे सगळे स्वच्छ करून झालेले आहेत। तर आपण महिन्यातून म्हणा, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून अशी भांडी जर स्वच्छ जर केली एका वेळेस सगळी तर आपल्या वेळेला ज्यावेळेस आपण पूजाविधी करतो ना तर अगदी सोपं पडतं आणि आपली भांडीसुद्धा खूप दिसायला सुंदर दिसतात। तर हे एक मेन काम असतं। त्याच्यानंतर आपल्या गार्डन नसेल तर गार्डनमधील साफसफाई, तर मी बरं ते टेरेसवर आली होती तर 3 दिवस झाडल्यामुळे भरपूर केर कचरा झालेला होता आणि काही झाडांची पानं सुकलेली होती ती काढणं किंवा झाडांना पाणी टाकणं। तर झाडांना पाणी टाकत असताना सुद्धा मी अशा पद्धतीने झाडांना संपूर्ण धुवून टाकत असते। जी काही झाडांच्या फांद्यांवर पानं असतात किंवा फळं आलेली असतात ती स्वच्छ धुवून निघतात। तर हे तुतीचं झाड आहे, याला सुद्धा भरपूर फळं आलेली आहेत। त्यानंतर झेंडूला सुद्धा छान प्रकारे फुलं आलेली आहेत। हा झेंडू खूप छोटा आहे तरीसुद्धा खूप फुलं आलेली आहेत। आणि माझी काही जी पालेभाज्या लावलेली आहेत त्यांची ग्रोथसुद्धा खूप छान पद्धतीने झालेली आहे। तर मी 2-3 दिवस नव्हती तरीसुद्धा माझ्या मुलांना 1 दिवस पाणी टाकलं होतं। तर म्हटलं चला आपण आज सगळीकडे पाणी टाकून स्वच्छता करू। तर गहू छान उगलेले आहेत, हरभरे सुद्धा चांगले उगलेले आहेत, वाटाणे आणि ही मोहरी काही दिवसांपूर्वी जे लावलं ते छान प्रकारे उगलेलं आहे। आणि इथे बघू शकता डाळिंबाला सुद्धा फुलं आलेली आहेत। तर कढीपत्त्यापासून झाडं इतकी सुंदर झालेली आहेत ना, तर आपल्याला सुद्धा कधीतरी बघून प्रसन्न वाटत असतं। आणि खरंच आपल्या गार्डनमध्ये अशा पद्धतीची झाडं असणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला वेळच्या वेळी आपण जर त्यांच्यापासून आपल्याला काही मिळालं तर खूप भारी वाटतं। लसणाचं सुद्धा रोपं उगलेली आहेत। तर अशा प्रकारे जे मी रोपं काही बिया टाकलेल्या होत्या ना ते छान त्यांची चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आहे। तर प्रत्येक कुंडीमध्ये बघू शकता ही पालक आहे, पालकची सुद्धा रोपं किती सुंदर आलेली आहेत ना, छोटी छोटी। त्याच्यानंतर इथे बघू शकता हे ड्रॅगन फ्रूट्स आहेत, तर याची सुद्धा ग्रोथ चांगल्या प्रकारे होत आहे। आणि इथे कारले सुद्धा लागलेली आहेत। तर साईडनी कारल्याचा वेल चढलेला आहे याच्यावर। तर आपल्या गार्डनमध्ये अशा पद्धतीने भाजीपाला जर लावला तर आपल्याला तो उपयोगी पडत असतो। तर खरं तर मी ठरवलं होतं की घरी गेल्यानंतर आपण आराम करूया 1 दिवस आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण सगळी स्वच्छता करूया। पण घरी आल्यानंतर जसं सगळं काही बघून आपला थकवासुद्धा निघून जात असतो। आणि खरं म्हटलं एवढी कामं करायची आहे आणि ही कामं वेळचे वेळी होणं तेवढंच महत्त्वाचे आहे। म्हणून मी म्हटलं चला आपण आज टेरेसपासून घरामधील फरशी धुणं किंवा पुसणं, लॉन्ड्रीमध्ये कपडे लावणं। तर झाडांना सुद्धा खूप सुंदर फुलं आलेली होती। तर शेवंतीमध्ये माझ्याकडे 3 कलर अवेलेबल आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे फुलं लागलेली होती आणि खरंच मनाला प्रसन्न करणारी ही फुलं असतात। आणि आपण थकून जरी आलो आणि अशी फुलं किंवा झाडं जरी बघितली आपल्या गार्डनमधली तरी आपला थकवा हा निघून जात असतो। आल्यानंतर एवढी स्वच्छता केली तरी मला कंटाळा आला नाही आणि उलट असं वाटलं की आज आपण सगळे आवरावर करून घेऊया। तर मी वरती आली, म्हटलं चला आता देवपूजा करायची आहे। खरं देवपूजा करून आली वरती मी, म्हटलं फुलं तर आपल्याला व्हायची होतीच। तर म्हटलं चला आपण आज सगळी झाडांची फुलं वगैरे तोडून घेऊया।
कारण सकाळी सकाळी टिफिन करणे आणि सगळी आवरावर करणे, देवपूजासुद्धा करणे आणि जे काही मी कुलदेवतेचा मानसन्मान किंवा म्हणा कुंकुमार्चन विधी करायचा होता, तर मी तो दुपारून 4 वाजता केलेला आहे खरं तर म्हटलं आधी सगळी आवरावर करून घेऊ आपण, त्यानंतर आरामात आपल्याला पूजाविधी करता येईल। हँगिंगमध्ये बघितलं असेल तुम्ही, अशा प्रकारे मी झाडं लावलेली आहेत। यांचीसुद्धा ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे। काहींना फुलं आलेली आहेत तर काहींना कळ्या आलेल्या आहेत आणि सगळी खरं तर ही शोची फुलं आहेत, पण मनाला प्रसन्न करणारे असतात ना, म्हणून आपण आपल्या गार्डनमध्ये अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची झाडे झुडपे लावत असतो आणि खरंच छान वाटतं। तर कपडे बघितले ना तुम्ही, एवढे काढून ठेवलेले वेगळे आहेत, टाकलेले वेगळे आहेत। गॅलरीमध्ये सुद्धा आली तर म्हटलं चला, पाणी जरी टाकलं मुलांनी तरीसुद्धा तो काही एवढं करू शकत नाही जेवढं आपण स्वतः करतो। तर जी काही खराब झालेली पानं असतात तीसुद्धा वेळच्या वेळी काढणं किंवा बदलणं खूप महत्त्वाचे असतात, नाही तर काय होतं झाडंसुद्धा खराब व्हायला लागतात आणि बघतानासुद्धा आपल्याला ती चांगली दिसत नाही, मनाला पण समाधान वाटत नाही, म्हणून आपण हे वेळच्या वेळी सगळं केलं पाहिजे। काही जी कामं आहेत ती आदल्या दिवशी केलेली आहेत आणि मंगळवारी मी ही सगळी स्वच्छता केलेली आहे, कारण आल्यानंतर आपण एवढं काही करू शकत नाही। तर कपडे वगैरे धुणं वगैरे हे सुद्धा करू शकतो आपण किंवा आपले रेग्युलर झाडझूड वगैरे, पण आज मंगळवार आहे, मंगळवारी सगळ्या फरशांची स्वच्छता करणं किंवा झाडांमधील स्वच्छता करणं, झाडांना पाणी टाकणं, त्यामधील कचरा काढणं आणि झाडाला आलेली फुलं तोडणं, ही सगळी कामे मी आज केलेली आहे। कारण मला देवीची पूजाविधी करायची होती, म्हटलं मागच्या मंगळवारी पण करायची होती खरं तर, पण काही कारणांमुळे मला ते शक्य झालं नाही। तर म्हटलं चला आपण आज मंगळवार आहे तर मंगळवारी आपण देवीची पूजा करूया। त्यासोबतच जी खुर्चीवर मी कपडे ठेवलेली आहेत तर ते कपड्यांची सुद्धा आवरावर करायची आहे, नीटनेटके ठेवायचे आहेत। तर आज बघा हे सुद्धा स्वच्छ धुवून झालेलं आहे। झाडांमधील केरकचरा काढला, झाडून घेतलं, त्यानंतर प्रत्येक झाडांना पाणी टाकलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर जी काही फुलं मला तोडायची होती ती फुलं तोडलेली आहेत। तुम्ही इथे बघितलं असेल मी एकाच हाताने फुलं तोडत आहे आणि एका हातामध्ये मोबाईल आहे, कारण मला शक्य होत नाही की स्टँड ठेवा आणि स्टँड ठेवून नंतर व्हिडिओ बनवा किंवा व्हिडिओ काढा, शूटिंग करा। तर मी बरीचशी कामं ही एका हाताने करून एका हाताने शूटिंग वगैरे करत असते। कुंकुमार्चन विधी हा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सुद्धा आपल्याला करता येतो। आपण कुलदेवतेच्या टाकांवर करू शकतो, फोटोवर करू शकतो किंवा देवी देवतांच्या मूर्तीवर करता येतं आपल्याला, नाहीतर सुपारीवर सुद्धा आपण करू शकतो। आपल्याकडे जर आपल्या कुलदेवतेचा टाक असेल तर त्याच्यावर सुद्धा आपण कुंकुमार्चन विधी करू शकतो। तर हे करण्याचं कारण काय, तर वास्तूतील दोष नाहीसे होतात। तर अशा प्रकारे आपण याचा उपयोग करू शकतो आणि सौभाग्य प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी, मुलामुलींचं भाग्योदय होण्यासाठी, कुलदेवतेच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी कुंकुमार्चन विधी केला जातो। कुंकुमार्चन करताना आपल्याला शक्यतो कुंकू आपल्याला चांगल्या प्रतीचे वापरायचे आहे। जर आपल्याला बनवता येत असेल तर नक्कीच बनवा, कारण अगदी सोपी पद्धत आहे। बाजारामध्ये आपल्याला रेडीमेड कुंकू बऱ्याचदा मिळतं, पण आपण घरीसुद्धा बनवू शकतो। हळकुंड आणायचे आणि ते चांगल्या प्रकारे सुकवून बारीक करून घ्यायचे, त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा लिंबू जरी पिळला किंवा आपण चुना जरी टाकला तरी चांगल्या प्रकारे कुंकू तयार होऊ शकतं। फक्त ते आपल्याला हवेमध्ये सावलीमध्ये सुकवायचं असतं, त्यानंतर आपण एखाद्या डब्बीत ते भरून ठेवायचं आणि हे कुंकू आपण कुंकुमार्चन विधीमध्ये वापरू शकतो। तर आपल्या देवघरामध्ये आपण ही पूजा करू शकतो। जसं की तुम्ही बघितलं असेल, मी जे काही फ्लोटिंगमध्ये फुलं ठेवलेली आहेत, सगळी फुलं म्हणजे पॉट आहेत ते सगळे स्वच्छ धुवून घेतले, पाणी बदललेलं आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये मी फुलं ठेवलेली आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करण्यासाठी आपण केंद्राचं पुस्तक घेऊ शकतो, त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली असते। कुंकुमार्चन कसे करायचे, कोणते मंत्र म्हणायचे, सेवा कशी करायची कुलदेवतेची किंवा कुलदेवतांची, सगळी माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे। त्याप्रमाणे जरी आपण वाचून जरी केलं तरीसुद्धा चालेल। आपण आपल्या कुलदेवतेचा कुंकुमार्चन विधी करतो ना, त्यावेळेस आपल्याला संकल्प करायचा असतो आणि त्यानंतरच आपण देवीचे नाव घेऊन किंवा मंत्र म्हणून
कुमकुम अर्चन विधी करायचा असतो। संकल्प कशा प्रकारे करायचा तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तुम्ही तिथून बघून म्हणू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला संकल्प करून नंतर मंत्र उच्चारून कुमकुम अर्चन विधी करायचा असतो। तर बरेचसे जण विवाहासाठी सुद्धा कुमकुम अर्चन विधी करत असतात। श्रीसूक्त म्हणून सुद्धा कुमकुम अर्चन विधी करता येतो। तर आपण बरेचसे जण श्रीयंत्रावर करतो आणि बऱ्याचशा मूर्तींवर, देवींच्या मूर्तींवर करत असतो, परंतु कुलदेवते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे। तर मार्गशीर्ष महिना आहे, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेवर सुद्धा कुमकुम अर्चन करणं महत्त्वाचं आहे। तर इथे मी प्रतिमा घेतलेली आहे, माझ्याकडे मूर्ती नाही आणि टाकसुद्धा नाही, तर मी सुपारीवर कुमकुम अर्चन विधी केलेला आहे। तर मी याच्या आधीसुद्धा नवरात्रमध्ये सुद्धा केलेला होता, तर फोटो खराब होऊ शकतो कारण कुंकू इकडे तिकडे अडकून, तर ते खराब न व्हावे म्हणून आपण एखादी सुपारी कुलदेवता मानून तिच्यावर सुद्धा कुमकुम अर्चन विधी करू शकतो। तर अशा प्रकारे आज मंगळवार आहे आणि मंगळवारी कुमकुम अर्चन विधी केलेला आहे। तर आपण कुलदेवतेचं नामस्मरण करून श्रीसूक्ताचे पठण करून अशा प्रकारे कुमकुम अर्चन विधी करू शकतो। तर म्हटलं चला आज मंगळवार आहे आणि मंगळवारी आपल्या कुलदेवतेवर अशा पद्धतीने आपण कुमकुम अर्चन विधी करूया आणि खरंच दर महिन्याला आपण केलंच पाहिजे। तर तुम्हाला आजची दिलेली ही माहिती कशी वाटली आणि हा माझा आजचा व्लॉग कशा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। कुलदेवताय नमः।